नमस्कार, मी संकेत वानकडे आपणा सर्वांचे माझे यूट्यूब चॅनल डिजिटल ॲग्रो अकॅडमीवरती मनपूर्वक स्वागत करतो. तर मी केरळला आलेला आहे आणि केरळमधली एक गोष्ट तुम्हाला दाखवावीशी वाटली ती म्हणजे केरळमधल्या अंगणवाडी. अतिशय चांगल्या अतिशय सुंदर अशा अंगणवाडी ज्या आहेत त्या केरळमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. आता आपण बघू शकता, आपण आता अंगणवाडीमध्ये एंटर करणार आहे. चला जाऊया अंगणवाडीच्या आतमध्ये. अंगणवाडी बघू शकता, अतिशय सुंदर या ठिकाणी आहे, नीट नेटकी आहे, अगदी घरासारखी या ठिकाणी सजवलेली आहे आणि विद्यार्थ्यांना खेळासाठी विविध सामग्री सुद्धा या ठिकाणी आहे. बघू शकता सर्व या ठिकाणी फॅसिलिटीज अवेलेबल आहेत. चेअर असतील, खेळणे असतील, त्यानंतर जे आहे विद्यार्थ्यांना बसायसाठी टेबल्स असतील, सर्व गोष्टी या ठिकाणी आहेत ज्या की विद्यार्थ्यांचं त्या ठिकाणी मनोरंजन करतील, विद्यार्थ्यांचं नॉलेजमध्ये भर टाकतील अशा प्रकारच्या. तर ह्या आहेत अंगणवाडी सेविका. आता मी इथे आलेलो होतो तर आपण त्यांना आता काही विचारणार आहे माहिती थोडीफार अंगणवाडीबद्दलची. नमस्ते मॅम, व्हॉट इज युअर नेम? My name is Jalaja. Jalaja. Okay. What is the food facility you provide to the students? Provide 3 times food. Morning snacks and milk. Every day different snacks. Snacks and lunch. Evening food. Sarkar provide. Then milk and तर या ठिकाणी यांनी सांगितलेलं आहे आपल्याला की या ठिकाणी विद्यार्थ्यांना जे स्टुडंट्स आहेत अंगणवाडीमधले त्यांना जे आहे 3 टाइम या ठिकाणी फूड प्रोव्हाइड केलं जातं. पहिल्या वेळेस जे आहे त्या ठिकाणी तुम्हाला स्नॅक्स या ठिकाणी विद्यार्थ्यांसाठी दिले जातात. त्याच्यामध्ये मिल्क असेल, फ्रूट्स असेल अशा प्रकारचे पदार्थ दिले जातात. त्याच्यानंतर लंचमध्ये एक बिर्याणी, पुलाव अशा प्रकारचे आणि त्याच्यानंतर एक इव्हनिंग फूड सुद्धा त्यांना दिलं जातं, उपमा, लापशी अशा प्रकारचे पदार्थ. आणि आता आपण बघूया किचन या अंगणवाडीचं कसं आहे. बघू शकता अतिशय नीट नेटकं असं त्या ठिकाणी किचन आहे. स्वच्छ त्या ठिकाणी जे आहे स्वच्छताचं पूर्णपणे या ठिकाणी लक्ष ठेवलं गेलं आहे. ती स्वच्छता बघू शकता, अतिशय त्या ठिकाणी सुंदर अशा प्रकारचं किचन आहे. आणि या ठिकाणी अंगणवाडीमध्ये 3 टाईमला या ठिकाणी फूड जे आहे ते विद्यार्थ्यांना प्रोव्हाइड केलं जातं. त्या ठिकाणी ह्या मदतनीस आहेत अंगणवाडीच्या. आणि मागे बघू शकता खुला स्पेस सुद्धा आहे अंगणवाडीला. म्हणजे अतिशय घरासारखी अंगणवाडी तुम्हाला जे आहे केरळमधल्या बघायला मिळतील. अतिशय आपण बघू शकता जसं घराचं स्ट्रक्चर असतं तशाच प्रकारच्या अंगणवाडी सर्व अंगणवाडी केरळमध्ये अवेलेबल आहेत. या ठिकाणी वॉशरूमची फॅसिलिटी आहे, सोबत या ठिकाणी जागा सुटलेली आहे. अतिशय सुटसुटीत अशा प्रकारची अंगणवाडी केरळमध्ये आपल्याला बघायला मिळेल. तर ही एक छोटीशी इन्फॉर्मेशन द्यायची होती. मला अतिशय आवडली या ठिकाणची अंगणवाडी, त्यामुळे तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवायची होती. त्यामुळे हा छोटासा एक व्हिडिओ बनवला. धन्यवाद.